नमस्कार, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते या स्वयंभू विजयी भव यूट्यूब चॅनलवरती। या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला लोकांपर्यंत सकारात्मक जीवनशैली, ध्यान आणि जीवन जगण्याचं ज्ञान पोचवायचं आहे। या व्हिडिओला लाईक करून, या चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांपर्यंत पोचवून तुम्ही सुद्धा या इनिशिएटिव्हमध्ये एक कॉन्ट्रीब्युटर नक्कीच बनू शकता। आता वळूयात आजच्या व्हिडिओकडे। आजचा व्हिडिओ हा अतिशय बहुमूल्य असा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमधून आपल्याला झेन या जॅपनीज प्रणालीबद्दल आणखीन काही माहिती मिळणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच या व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये आपण अशी काही जीवनमूल्य पाहिली होती की जी साधी सोपी जीवनमूल्य आहेत। अगदी एका वाक्यामध्ये दिलेलं ते जीवनमूल्य आहे आणि ज्याचा वापर करून, ज्याचा अवलंब करून आपण आपल्या जीवनामध्ये आनंद आणू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो। तर याच व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आपण एक नवीन विषय हाताळणार आहोत। आजच्या व्हिडिओचा टॉपिक हाच आहे की झेन प्रणालीमध्ये असे कोणते साधे सोपे मार्ग आपल्याला सांगितले आहेत की ज्यामुळे आपण आपलं जीवन धैर्याने जगू शकतो आणि यश प्राप्ती करून घेऊ शकतो। तर हे 30 नियम आपण थोडक्यामध्ये पाहूयात। तर यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की तुमचा जीवन जगतानाचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करा। परिस्थिती ही कायम आहे तशीच राहणार आहे, पण जर तुमचा दृष्टिकोन बदलला तर मात्र ती परिस्थिती नक्कीच आपल्यासाठी बदलू शकते। आता पहिला मार्ग याच्यामध्ये सांगितलेला आहे की तुमच्यातल्या वेगळ्या अशा मीचा शोध लावा। आता वेगळा मी म्हणजे काय असतं, तर आपण जीवन जगताना अनेक मुखवटे लावून जीवन जगत असतो, अनेक लेबल्स धारण करून आपण आपलं जीवन जगत असतो। प्रत्येक भूमिका निभावताना आपण त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण स्वतः मात्र कसे आहोत, आपला खरा स्वभाव काय आहे, आपल्या स्वतःतला मी काय आहे, हे आपण अशा प्रकारे जगताना विसरून जात असतो कुठेतरी। आणि म्हणून आपल्याला झेन मध्ये सांगितलेलं आहे की तुमच्यामधलं काय वेगळेपण आहे, तुमची युनिक क्वालिटी काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न नक्की करा। आणि एकदा का ते तुम्हाला सापडलं, तुम्हाला गवसलं की त्याला फुलवण्याचा, खुलवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा। आणि यासाठी स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवा। आपण आपला वेळ इतरांना कायम देत असतो, इतरांसाठी राखीव ठेवत असतो, पण स्वतःला आपण स्वतःचा वेळ कधीच देत नाही। त्यामुळे अशा काही ऍक्टिव्हिटीज आपण शोधल्या पाहिजे की ज्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या सहवासात राहू। मग तो वेळ अगदी 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा असला तरीही चालेल। आता दुसरा यामध्ये आपल्याला काय नियम सांगितलेला ते पाहूयात। तर तो आहे की ज्या गोष्टी आजवर घडल्याच नाहीत त्यापायी स्वतःला त्रास करून घेऊ नका। आता यामध्ये सुद्धा बघा अगदी गहन अर्थ दडलेला आहे। बऱ्याचदा आपल्या लक्षात येईल की आपली चिंता, आपल्या काळजा आणि आपली भीती ही अनाठायी असते। आपल्याला कुणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं किंवा आपल्याला काहीतरी अनुभव आलेला असतो आधी आणि त्यानुसार आपलं मत बनलेलं असतं, आपली बिलीफ सिस्टम त्यानुसार आकार घेत असते। आणि प्रत्येक वेळेला एखादी सिच्युएशन जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा आपण हे सगळे ठोकताळे त्याला लावतो की पूर्वी काय झालं होतं, यांनी काय सांगितलं होतं, किंवा आपण एखाद्या न्यूजमध्ये काय पाहिलं होतं। आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, पूर्वग्रह दूषित होऊन आपण प्रत्येक वेळेला परिस्थितीला सामोरे जात असतो आणि आपण अनाठाई, उगाचच भीतीपोटी किंवा ज्या गोष्टी कधी घडलेल्याच नाहीयेत किंवा घडणार पण नाहीयेत, उगाच त्या गोष्टींची चिंता, काळजी करण्यामध्ये आपली सगळी ऊर्जा वाया घालवत असतो। तर ही गोष्ट करणं आपल्याला थांबवलं पाहिजे। प्रत्येक अनुभव हा नवा कोरा असतो, प्रत्येक दिवस आपल्याला नवा कोरा मिळालेला असतो आणि तो त्याच पद्धतीने आपण अतिशय सुंदर पद्धतीने आनंदाने जगायचा असतो। मागे काय घडलं हे जर सतत आज आठवत बसलं तर त्याचा इफेक्ट होऊन आपला उद्या, आपला येणारा भविष्यकाळ हा इफेक्ट होत जातो। म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय तर आपण पूर्वग्रह दूषित न ठेवता प्रत्येक व्यक्तीशी, वस्तूशी, परिस्थितीशी सामना करायला आणि त्याला सामोरं जायला शिकलं पाहिजे। आता यामध्ये पुढे काय सांगितलंय
ते तत्व आपण जाणून घेऊयात. आपल्या कामाचा आनंद घ्या. हे तर सगळेच जण आपल्याला सांगतात की प्रेझेंट मोमेंटमध्ये जगा आणि तुम्ही जे काम करत आहात ते एन्जॉय करा. असं म्हटलं जातं की तुम्ही जे एखादं तुम्हाला आनंदाचं काम जर मिळालं नसेल तर काही हरकत नाही, जे काम मिळालंय ते आनंदाने करा. एन्जॉय युअर वर्क. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण केलेल्या कामाचं समाधान आपल्याला प्राप्त होतं आणि शिवाय ते काम केल्यानंतर आपल्याला एक आनंद आणि उत्साह लाभायला सुरुवात होते. मग ते काम किती का छोटंसं असू देत, आपल्या नावडीचं का असेना, पण तरीही ते काम जर आपण आनंदाने केलं तर त्या कामाचा आपल्याला कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी नक्कीच मोबदला मिळणार असतो. आणि काम म्हणजे सुद्धा काही अगदी फार मोठी मोठी कामं करत आनंद घ्यायचा आहे असं नाही. छोट्या छोट्या कृतींमध्ये, कामांमध्ये आनंद शोधायला शिकलं पाहिजे. आनंद शोधायला गेलो की तो सापडतो, पण आनंदाची वाट बघत बसलं तर मात्र हा आनंद कधीच आपल्याला सापडत नाही. त्यामुळे मित्रांनो, इथं हे नेहमी लक्षात ठेवायचंय की आनंदाला शोधायला शिका आणि ते सुद्धा आपल्या अवतीभोवती विखुरलेल्या या छोट्या छोट्या क्षणांमध्ये. पुढचं पण यालाच कनेक्टेड असं तत्व आपल्याला सांगितलंय, ते म्हणजे की स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. म्हणजेच काय तर तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुमचं 100% द्या. उत्कृष्टतेची कास धरा. त्यामुळे आपण जे काही काम करतो त्या कामाचं समाधान आपल्याला प्राप्त व्हायला लागतं. त्या कामामध्ये आपल्याला मास्टरी मिळायला सुरुवात होते. त्यामुळे जे काही काम, अगदी छोटंसं काम असेल, अगदी भांडी घासण्याचं घरातलं एखाद्या गृहिणीचं काम असेल, केर काढण्याचं काम असेल, किंवा तुमचं ऑफिसमध्ये एखादं प्रेझेंटेशन द्यायचं काम असेल, एखाद्याला मदत करण्याचं काम असेल, किंवा विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याचं काम असेल, कुठलंही काम असू देत, ते काम आपण आनंदाने करणं आणि त्या कामामध्ये स्वतःला झोकून देऊन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आपली चिडचिड कमी होते, आपल्याला मनःशांती लाभायला सुरुवात होते आणि याचे पडसाद आपल्या शरीरावर उमटायला लागतात. जितकं आपलं मन आनंदी, जितकं आपण आनंदाने गुणगुणत काम करत असतो तितकं आपलं मनस्थिती चांगली राहते आणि त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहायला मदत होत असते. आता पुढचं पण याच्यातलं तत्व फारच छान आहे बघा, की समोर असलेल्या कामांपायी स्वतःची घालमेल करून घेऊ नका. आता पहिल्याच तत्वाचं थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी तत्व हे म्हणता येईल, की जे काही काम तुमच्या समोर आले त्यामुळे स्वतःची घालमेल करून देऊ नका. म्हणजे एका अँझायटीमध्ये जाऊ नका, उगाचच मनाला दुःख करत बसू नका. असं म्हटलं जातं की एखाद्या कामाचा विचार करण्यामध्ये आपल्याला जेवढा वेळ लागतो ना तेवढं ते काम खरं तर कृतीमध्ये आणण्यात सुद्धा आपल्याला वेळ लागत नाही. बऱ्याचदा आपल्याला जाणवतं की आपण विचारच करण्यात वेळ घालवतो. एखाद्या गृहिणीला विचारा की तिला स्वयंपाक काय करायचा आहे किंवा आज मी काय बेत बनवू, हा विचार जास्त त्रास देतो का ऍक्च्युअल ते जे ती कुकिंग करते, तो जो स्वयंपाक करते तो तिला जास्त त्रास देतो? थकवा कशाने येतो? विचार करण्याने थकवा येतो का ऍक्च्युअल कृती करण्याने थकवा येतो? आणि तुम्ही सुद्धा हे जाणून बघा आणि तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर मिळेल की काम करताना जेवढा काही थकवा जाणवत नाही तेवढा थकवा त्या कामाचा विचार करण्याने जास्त जाणवतो. आणि त्यामुळे मित्रांनो, इथे आपल्याला सांगितलंय की उगाचच घालमेल करून घेऊ नका कामाच्या विचारांची. बेधडकपणे कृती करा आणि काम करून मोकळं व्हा. उगाचच ते काम करायचंय असा विचार करू नका. यामध्ये आपल्याला अजून पण एक शिकवण मिळते आणि ती शिकवण अशी आहे की उगाचच कामं पेंडिंग पण ठेवू नका, प्रोकॅस्टिनेशन करू नका. आज आत्ता ताबडतोब तुमचं काम हातावेगळं करून टाका किंवा त्या कामाला इनिशिएट तरी करा. बऱ्याचदा असं होतं की आपण काम करायचंय म्हणून सतत मनामध्ये घोळवत राहतो आणि मग कुठेतरी एक स्ट्रेस निर्माण होत राहतो आपल्या मनामध्ये आणि मग ते बॅक ऑफ द माइंड सतत त्या कामाचे विचार चालत राहतात आणि मग त्यांनीच आपल्याला थकवा येतो आणि आपल्या बाकीच्या कामांवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. इथं आपल्याला 5 सेकंड्स रूल सुद्धा अप्लाय करता येईल की एखादा मनात विचार आल्यानंतर किंवा एखादं काम करायचंय ठरल्यानंतर लगेच त्या कामाला भिडायचंय. विचार करत बसलं तर ते काम होणार नाही आणि आपण प्लॅनिंगमध्ये उगाचच त्या प्लॅनिंगच्या ट्रॅपमध्ये अडकत बसू. त्याच्याऐवजी त्या कामाला छोट्या छोट्या कामांमध्ये विभागणी करून आपण पहिल्यांदा ते काम इनिशिएट करणं, छोटीशी तरी का होईना त्या कामासाठीची एक कृती करणं, ऍक्शन घेणं फार महत्वाचं आहे.
आणि यासाठी हे तत्व आपल्याला मदत करतं. आता पुढं काय अजून आपल्याला सांगितलंय ते पाहूयात. तर पुढचं पण खूप छान तत्व आहे, ते म्हणजे इतरांना दोष देऊ नका. आपण जेव्हा इतरांना दोष देतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी खरं तर आपण आपल्यालाच दोष देत असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. जसं की आपण गिल्टमध्ये जातो किंवा ते काम आपलं होत नाहीये किंवा एखाद्या गोष्ट आपण दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये सुद्धा एक असमाधानाची भावना निर्माण होत असते. दुसऱ्याला दोष दिल्यामुळे काय होतं की कित्येकदा आपल्या नातेसंबंधांवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. आणि आपण म्हटलं जातं कार्मिक तत्वांमध्ये की आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याकडे परत येत असतं. त्यामुळे दोष देणं, निंदा करणं किंवा आपल्या अपयशाचं, आपल्या चुकांचं खापर दुसऱ्यावरती फोडणं, याच्यामुळे काय होतं की आपण एखाद्या कार्मिक ट्रॅकमध्ये सुद्धा अडकत असतो. आणि व्यावहारिक दृष्टीने पाहायला गेलं तर दुसऱ्यावर दोष दिल्यामुळे काय होतं, आपण एक्सक्युजेस शोधायला लागतो की मी का फेल्युअर गेलेली आहे. आणि हे एक्सक्युजेस शोधल्यामुळे काय होतं, आपण आपल्या इम्प्रूव्हमेंटच्या वाटा बंद करून टाकतो. यासाठीच हे तत्वज्ञान आपल्याला मदत करतंय की जे काही आहे चांगलं वाईट, योग्य अयोग्य, या सगळ्याचं जबाबदारी घ्यायला शिका. रिस्पॉन्सिबल व्हा. एकदा का जबाबदारी घेतली, दुसऱ्याला दोष दिला नाही की त्या गोष्टीतून बाहेर पडायला आपल्याला मदत होते. आता पुढचा आपण जो काही तत्वज्ञान आहे ते यालाच निगडित आहे, ते म्हणजे स्वतःची दुसऱ्यांबरोबर तुलना करू नका. कारण तुम्ही या ईश्वराने निर्माण केलेली एक युनिक अशी कलाकृती आहात, हे नेहमी लक्षात ठेवा. कुठेतरी लिहून ठेवा की मी महान आहे. या ईश्वराची मी एक अतिशय सुंदर अशी निर्मिती आहे आणि यासाठीच मी कधीही स्वतःला कमी लेखणार नाही. दुसऱ्यांशी तुलना होऊच शकत नाही. असं म्हटलं जातं की ऍपल टू ऍपल कंपॅरिझन कधी होत नाही. किंवा एखादा मासा खूप सुंदर पोहतोय म्हणून आपण एखाद्या पोपटाची त्या माशाशी तुलना करू शकतो का, की हा मासा इतका छान पोहतोय पण पोपट मात्र पोहू शकत नाहीये? असं नाहीये ना. पक्ष्यांना उडण्याचं स्किल प्राप्त झालंय, तसं जलचर जे काही आहेत, मासे वगैरे प्राणी, त्यांना पोहण्याचं स्किल प्राप्त झालंय. बाकीच्या काही प्राण्यांना धावण्याचं स्किल प्राप्त झालेलं आहे. प्रत्येकाकडे काहीतरी युनिक असं स्किल देवानी दिलेलंच आहे. आपल्यामध्ये सुद्धा असं काहीतरी अनेक गुणविशेष देवानी देऊनच आपल्याला इथे पाठवलंय. त्यामुळे आपली तुलना दुसऱ्याशी होऊच शकत नाही. इथं प्रत्येकाची मूव्ही वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्याचं लिहिलेलं स्क्रिप्ट वेगळं आहे आणि आपल्या आयुष्याच्या मूव्हीमध्ये आपणच त्याचे मेन कॅरेक्टर आहोत. त्यामुळे दुसऱ्यांबरोबर तुलना नाही करायची आहे. तर आपलं 100% देऊन, आपण झोकून देऊन, आपलं काम करून आपलं आयुष्य हे एक सुंदर यशस्वी बनवायचंय. त्यामुळे कधीही चुकूनही आपली तुलना इतरांशी करायची नाही. आणि यासाठी आधी आपला अभ्यासही करणं महत्वाचं आहे मित्रांनो. आणि म्हणून पहिलं जे तत्व आज आपण पाहिलं होतं की स्वतःतल्या मीची ओळख करून घ्या, स्व ओळख करून घ्या. जेव्हा स्व ओळख आपण करून घेतो तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे माझ्यात सुद्धा अनेक क्वालिटीज आहेत. आणि जेव्हा आपण त्या क्वालिटीजला पहिल्यांदा ओळखतो आणि त्यानंतर त्यांना विकसित करायला लागतो, त्यावेळेला आपल्याला खरं तर दुसऱ्यांबरोबर तुलना करण्यात, दुसऱ्यांना दोष देण्यात सुद्धा वेळच राहत नाही. आणि ती स्थिती आपल्यामध्ये आली पाहिजे. दुसऱ्यांशी तुलना आपली करणं कदापि आपण टाळलं पाहिजे. आता पुढचं पण याच धर्तीवरचं तत्व आहे, ते म्हणजे की तुमच्यात ज्याची उणीव आहे त्याचा मागोवा घ्यायला जाऊ नका. तुमच्यात ज्या काही कमतरता असतील तर सतत तुमचं जर लक्ष त्या कमतरतांकडे जाणार असेल तर त्या कमतरताच आणखीन वाढत जाणार आहे. तुमचं लक्ष ज्याच्याकडे जातं ती गोष्ट वाढत जाते, हे तत्वज्ञान लक्षात ठेवायचंय. एनर्जी फ्लोज वेअर फोकस गोज. त्यामुळे आपला फोकस कशावरती आहे हे आपण ठरवायचंय. मग आपला फोकस आपल्यातल्या क्वालिटीजवरती आहे का आपला फोकस आपल्यातल्या उणीवांवरती आणि कमतरतांवरती आहे, हे आपण ठरवायचंय. आणि यानुसारच आपल्या उणीवांना सुद्धा आपल्याला क्वालिटीजमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल, संधींमध्ये कसं बदलता येईल, हे बघत आपण आपला विकास करायचा आहे. आपला सर्वांगीण विकास करणं हे आपल्याच हातात आहे. आणि यासाठी हे तत्वज्ञान आपल्याला खूप महत्वाची अशी
मदत करतं. त्यानंतर पुढचं जे काही तत्वज्ञान आहे ते आपण पाहूयात की अधूनमधून विचार करणं थांबण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ काय होतो तर आपण बऱ्याचदा काय करतो की आपलं विचारांचं चक्र हे सतत चालूच ठेवतो. आपण जर सतत विचारमग्न राहत असू तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीही आरोग्यांसाठी खरंच मित्रांनो हे खूप घातक आहे. त्यामुळे सतत विचार करत राहणं, अधूनमधून विचार करत राहणं म्हणजे काय तर आपण जेव्हा निवांत क्षणी बसू त्यावेळेला आपल्याला एक तर आपण पास्ट मध्ये जातो नाही तर फ्युचर मध्ये जातो. या घडीला या मोमेंटला राहणं आपल्याला जमतच नाही आणि त्यामुळे आयुष्यातला बहुमूल्य असा आनंदाचा क्षण आपण गमावून बसतो. यासाठी आपल्याला काय करायचंय तर हे जे सारखं अधूनमधून विचार करणं असतं ना, सारखं मागे पुढे जसं एखादा झोका झुलत असतो त्याचप्रमाणे आपण मागे सारखं पास्टमध्ये तरी जातो नाही तर पुढे फ्युचरमध्ये तरी जातो. स्थिरतेचा अनुभव आपण घेतच नाही. तर आपल्याला स्थिर व्हायचंय त्याच्यासाठी ध्यान करणं किंवा या जॅपनीज भाषेमध्ये त्याचं झाझेन म्हणून नाव दिलेलं आहे ते करणं हे मन शांत करण्यासाठी आणि विचारांना थांबवण्यासाठी अत्यावश्यक आहे. आणि यासाठी दिवसातला थोडासा का होईना वेळ आपल्याला दिला पाहिजे. अगदी 1 तास 2 तास काढू नका. शक्य असेल तर अगदी 10 मिनिटं 5 मिनिटाचा सराव सुद्धा याच्यासाठी पुष्कळ झाला. पुढचं तत्वज्ञान अगदी छोटंसं 3 वाक्यांचं आहे की फरक लक्षात घ्या. आता फरक लक्षात घ्या म्हणजे काय तर प्रत्येक गोष्ट जी आहे जशी आहे तशी बघायला शिका. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वैशिष्ट्य देवाने दिलेलं आहे आणि तो फरक तुम्ही लक्षात घ्यायला शिका असं इथे सांगितलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. तसंच प्रत्येक परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवायला येते. जेव्हा काही चांगली परिस्थिती येते तेव्हा आनंद मिळतो, जेव्हा एखादी वाईट परिस्थिती येते तेव्हा दुःख मिळालं असं म्हणू नका, तर त्यामध्ये मला काहीतरी लर्निंग लेसन मिळालं असं म्हणा. आणि यासाठी इथं दिलेलं आहे की फरक लक्षात घ्यायला शिका. प्रत्येक गोष्ट इथे ही महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. मग कुठली गोष्ट ही सुखाची नाहीये, कुठली दुःखाची नाहीये, कुठली आनंदाची नाहीये, कुठली वाईट नाहीये. प्रत्येक गोष्टीकडे न्यूट्रल होऊन बघायला शिकणं हे अतिशय महत्वाचे एक प्रकारे महत्वाची साधना मानली गेलेली आहे. झाझेंची बैठक वाढवा हा पुढचा तत्वज्ञान इथं सांगितलेलं आहे की झाझेंची बैठक वाढवा म्हणजे काय तर जास्तीत जास्त आपण ध्यानामध्ये बसणं गरजेचं आहे. आणि ध्यानामध्ये बसणं म्हणजे काही अगदी सगळं तामझाम त्याचा करून बसलं पाहिजे असं नाही. तर जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल जिथे कुठे आपण असू तिथे फक्त डोळे मिटून बसणं आणि आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करणं हाच त्याचा अर्थ आहे. आपण डोळे मिटले आणि आपलं सगळं लक्ष श्वासावरती आणलं की त्यामुळे काय होतं आपले मनातले विचार शांत व्हायला मदत होते. विचार शांत झाले की आपलं मन प्रफुल्लित व्हायला लागतं आणि आपल्याला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त व्हायला सुरुवात होते. आणि यासाठीच हे तत्वज्ञान महत्वाचं आहे की जेवढा वेळ जमेल, जेव्हा केव्हा जमेल, जिथे कुठे जमेल तिथे ॲट एव्हरी पॉसिबल टाइम क्लोज युअर आईज अँड ऑब्झर्व युअर ब्रेथ. पुढचं तत्व दिलेलं आहे की एखादं तरी फूल रुजवा. आता हे सुद्धा अगदी म्हटलं तर काहीच अर्थ नाही, म्हटलं तर गूढ अर्थ. एखादं तरी फूल रुजवा म्हणजे काय तर फूल रुजवण्यासाठी आधी काय लागतं तर आधी बी पेरायला लागते, त्या बीची काळजी घ्यावी लागते, त्याचं रोपटं कसं होतंय ते बघावं लागतं, त्या बीजाला पाणी घालावं लागतं, खत द्यावं लागतं आणि तेव्हा कुठे त्या बीजाचं रोपटं होऊन ते फूल द्यायला सुरुवात होतं, फळ द्यायला सुरुवात होतं. ही प्रोसेस एन्जॉय करा. जीवनामध्ये ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या एन्जॉय करा. फक्त आउटकमकडे लक्ष देऊन बसू नका. तर एव्हरी सिंगल मोमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन धिस प्रोसेस अँड डोंट मिस दॅट प्रोसेस, डोंट मिस दॅट मोमेंट. यासाठीच मित्रांनो जीवनाचा त्यातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेऊन जीवन पूर्णपणे जगायला शिका. नाहीतर आपला जेव्हा शेवटचा श्वास येईल त्यावेळेला आपल्याला एक रिग्रेट राहतो की मी जीवन जगले का, आणि तो राहायला नको असेल तर हे तत्वज्ञान आपल्यासाठी आहे की आपण ती फुलं रुजवली पाहिजेत. आपल्याकडे आज ज्या बिया आहेत किंवा आज आपल्याकडे जे क्षण आहेत ते रुजवायला सुरुवात करा. पुढे जाऊन कधी ना कधीतरी ते फुलतील, फळतील, पण तोपर्यंत आपण मात्र
या प्रोसेसचा एक पार्ट बनणं आणि त्याचा आनंद घेणं, मनापासून जगणं हे महत्वाचं आहे. पुढचं तत्वज्ञान आपल्याला दिलंय की योग्य सुरुवात करा. आता योग्य सुरुवात करा म्हणजे सुद्धा काय आहे, तर याचा अर्थ अगदी साधा सोपा आहे की प्रत्येक वेळेला आपण योग्य विचार करून योग्य कृती करणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक कृती करताना आधी योग्य विचार असणं महत्वाचं आहे. जर आपले विचार योग्य असतील तर आपली कृती त्याची योग्य होते आणि आपली कृती जर योग्य झाली तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो. ही सगळी चेन आहे. त्यामुळे आज आपल्याला जे काही मिळतंय ते आपल्या विचारांचं मूळ आहे, त्याचं फळ आहे. त्यामुळे त्या विचारांपासून ही मालिका सुरू झाली आहे आणि आज आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे ते त्या विचारांचं फलित आहे. यासाठी योग्य सुरुवात करणं गरजेचं आहे. चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगला विचार करणं, चांगली कृती करणं हे आपल्या हातात आहे आणि ते सुद्धा दुसऱ्यांच्या वागण्या बोलण्यामुळे इन्फ्लुएन्स मध्ये न येता. समोरचा कसा वागेल ही त्याची स्वतःची पद्धत आहे, पण आपण कसं वागू ही आपली चॉईस आहे. यासाठीच हे गरजेचं आहे की तुम्ही योग्य विचार करा, म्हणजे त्याचं योग्यच आउटकम तुम्हाला आज ना उद्या कधीतरी नक्कीच प्राप्त होईल. आता पुढचं आहे की स्वतःचा आब राखा. स्वतःचा आब राखा म्हणजे काय, तर स्वतःला प्रायोरिटी द्यायला शिका, स्वतःला महत्व द्यायला शिका. बऱ्याचदा आपल्याला जर कुणी काही विचारलं, आपलं मत किंवा आपली चॉईस विचारली, तर आपण म्हणतो की नाही, सगळ्यांना जे हवं तेच मलाही चालेल. विशेष करून जर का तुम्हाला कोणी विचारलं की तुला या मेनू कार्ड मध्ये काय पदार्थ हवाय, तर बऱ्याचदा असं उत्तर काही व्यक्तींकडून येतं की मला काहीही चालेल, जे सगळ्यांना हवं तेच मलाही चालेल. हे अगदी साधं सोपं उदाहरण मी दिलं. अशा अनेक सिच्युएशन्स तुम्ही आठवून पाहू शकता तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या संदर्भातल्या. इथे मुद्दा काय आहे, तर स्वतःला सुद्धा प्रायोरिटी द्यायला शिका. याचा अर्थ असा नाही की स्वार्थी व्हा, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही सगळ्यांमध्ये असताना ऍडजस्टमेंट करू नका, असा अर्थ मुळीच नाहीये. पण अर्थ असा आहे की बऱ्याचदा स्वतःच्या तत्वांशी कॉम्प्रोमाइज करू नका. जेव्हा खरी गरज आहे त्यावेळेला स्वतःसाठी उभं राहा, स्वतःला स्वतःच सपोर्ट करा, स्वतःची केअर करा. अँड महत्वाचं म्हणजे लव्ह युअर सेल्फ अँड बिलीव्ह इन युअर सेल्फ. आता पुढचा गोष्ट आहे की साधा विचार करा. म्हणजे लाईफ हे सोपं आहे, उगाच त्याला कॉम्प्लिकेटेड बनवू नका. साध्या गोष्टींना साध्या पद्धतीनेच हाताळा, उगाचच कॉम्प्लिकेशन्स करू नका. साधं उदाहरण याचं म्हणजे की एखादी व्यक्ती काहीतरी तुम्हाला बोलून जाते, त्यावेळेला त्या व्यक्तीचाही मूड खराब असतो आणि कदाचित तुमचाही मूड खराब असेल तर तुम्हालाही ते बोलणं त्या व्यक्तीचं आवडत नाही आणि उगाचच तुम्ही मनाला लावून घेता गोष्टी, मग नातेसंबंध बिघडून ठेवता किंवा स्वतःला मानसिक त्रास करून घेता, भावनिकदृष्ट्या कमकुवत बनता. पण याऐवजी आपण जर साधा विचार केला की अरे ठीक आहे, ही समोरची व्यक्ती मला जर काही बोलत असेल आता, तर याचा अर्थ ती त्या व्यक्तीचा पण कदाचित मूड ऑफ झाला असेल किंवा त्या व्यक्तीने माझ्याविषयी काहीतरी गैरसमज करून घेतला असेल किंवा जे चाललंय त्याचा वेगळा अर्थ त्या व्यक्तीने लावलाय किंवा जे काही ती व्यक्ती बोलती तो त्याचा दृष्टिकोन आहे. मला त्याचा इन्फ्लुएन्स स्वतःवरती करून घेण्याची गरज नाहीये. त्यामुळे आपला विचार साधा ठेवणं गरजेचं आहे. किंवा कित्येकदा बघा असं आपल्या ऐकण्यात येतं की एखादी व्यक्ती तक्रार करत असते की अरे ही समोरून ही व्यक्ती गेली पण माझ्याकडे बघितलं पण नाही, माझ्याकडे बघून हसली पण नाही किंवा मला काही गुड मॉर्निंग गुड नाईट काय असेल विश केलं पण नाही. असं होऊ शकतं ना मित्रांनो की एखादी समोरची व्यक्ती तिच्या किंवा त्याच्या विचारांमध्ये असेल आणि म्हणून तुमच्याकडे लक्ष गेलं नाहीये. पण आपण उगाच कॉम्प्लिकेटेड विचार जर करत राहिलो की अरे माझ्याकडे बघितलं नाही, मला मान दिला नाही किंवा मला कसं माझ्याकडे दुर्लक्ष कसं करू शकते ही व्यक्ती, असे उगाच कॉम्प्लिकेशन्स केले ना तर याच्यामुळे सुद्धा आपले रिलेशन्स बिघडायला लागतात. त्यामुळे साधा विचार करा रिलेशनशिप्समध्ये, साधा विचार करा हेल्थ वाईज सुद्धा, की फार कॉम्प्लिकेटेड बनू नका, फार चिकित्सक बनू नका. लाईफ आहे तसं एन्जॉय करा, ऍक्सेप्टन्समध्ये जा, लेट गो करा आणि साधा सोप्पा विचार करा. लाईफ सोपं आहे त्याला सोप्या पद्धतीने जगा, उगाच कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका. बऱ्याचदा हे कॉम्प्लिकेशन्स कुठून येतात ते जर शोधायला गेलं ना तर असं आपल्याला लक्षात येतं की आपण दुसऱ्यांचं कुणाचं काहीतरी ऐकतो, काहीतरी गॉसिप होतं किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपण आपलं मत बनवतो किंवा एखादं वाचून एखादं ऐकून
आपलं मत आपण बनवतो आणि त्यामुळे आपल्याला कॉम्प्लिकेटेड विचार करण्याची सवय लागते आणि एखादी गोष्ट तशी नसते, पण केवळ आपल्या दृष्टिकोनामुळे आपण ती त्याला तशी परसीव्ह करायला जातो. आणि यासाठी साधा विचार करा, सोप्पा विचार करा आणि जास्त कॉम्प्लिकेशन्स आपल्या आयुष्यातली आपल्या जवळ असलेल्या वस्तूंची, परिस्थितींची, व्यक्तींची, नातेसंबंधांची कुठल्याही प्रकारे कॉम्प्लिकेशन्स मध्ये आपल्याला जायचं नाहीये. आता पुढचं तत्व काय सांगितलंय की बदलाची भीती बाळगू नका. हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपला कम्फर्ट झोन जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला यश प्राप्ती होत नाही. त्यामुळे कुठेही जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल तर पहिलं कम्फर्ट झोन सोडा. बदलांची भीती न बाळगता बदलांना ऍक्सेप्ट करा, त्यांचं स्वागत करा. मग ते बदल कुठल्याही स्वरूपाचे असू देत, घरात असो किंवा तुमच्या ऑफिसमध्ये असो, तुमच्या व्यवहारात असो, कुठल्याही प्रकारचे बदल असू देत, त्या बदलांना सामोरे जा, त्यांचं स्वागत करा आणि मग बघा ते बदल तुमच्यासाठी तुमचे सहयोगी ठरतील. पुढचं तत्वज्ञान आपल्याला इथे सांगितलेलं आहे की एकमेव दृष्टिकोनाने स्वतःला बांधून ठेवू नका. म्हणजेच काय, तर व्यापक दृष्टिकोन ठेवा. रिॲक्ट होऊ नका, रिस्पॉन्सिबल बना, रिस्पॉन्स द्यायला शिका. आपला एकाच पद्धतीचा पूर्वग्रह दूषित किंवा आपल्या अनुभवांवर आधारित, दुसऱ्यांच्या अनुभवांवर आधारित असं आपला दृष्टिकोन न ठेवता व्यापक पद्धतीने अनेक अँगल्समधून परिस्थितीचं विश्लेषण करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. आणि इथे एक उदाहरण सोपं मी देते की बघा, तुम्ही समजा एखाद्या ग्राउंड फ्लोअरवरती उभा आहे, तिथं काहीतरी चालू आहे गोंधळ आणि तुम्ही ग्राउंड फ्लोअरवरती उभं राहून बघताय तर तुम्हाला फक्त गोंधळच जाणवेल. पण जेव्हा तुम्ही वर एखाद्या आणखीन पुढच्या मजल्यावर जाता, वरच्या फ्लोअरवरती जाता आणि वरून जेव्हा टॉप व्ह्यूनी त्या गोंधळाकडे, त्या ग्राउंडवरती बघता, त्यावेळेला तुम्हाला खरं चित्र दिसतं, परिस्थिती क्लिअरली दिसते आणि गोंधळ गडबड तुम्हाला त्यावेळेला जाणवतच नाही काही. ती स्थिती आपली व्हायची आणि म्हणून आपले व्हायब्रेशन्स रेज करायचेत, आपले विचार योग्य ठेवायचेत. ही सगळी तत्व म्हणूनच लावायची की त्यामुळे आपले व्हायब्रेशन्स रेज होतात. आपण जेव्हा अशा उंचीवरती असतो, हाय व्हायब्रेशनल मोडवरती असतो, त्यावेळेला खाली ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्यांचा त्रास आपल्याला होत नाही आणि त्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून व्यापकतेने बघायला आपण शिकायला लागतो. आता पुढच्या काही गोष्टी खूप सोप्या आहेत, त्या मी फक्त वाचून दाखवते. काहीही वाया जाऊ देऊ नका, प्रत्येक गोष्टीचा उपयोग चांगला करा. आणि आपण पाहिलं की जॅपनीज कल्चरमध्ये अशा अनेक गोष्टी तुम्हाला सापडतील की ज्यामध्ये वस्तूंचं युटिलायझेशन केलं जातं. अगदी तुटलेला कप जरी असेल तरी त्या कपला डेकोरेटिव्ह पद्धतीने परत जोडलं जाऊन त्याच्यातून नवीन शोपीस क्रिएट केलं जातं. तसं वाया जाऊ देऊ नका. म्हणजेच काय, तर तुमच्याकडे जे काही आहे त्याचा योग्य विनियोग करा. त्यानंतर स्वतःचं डोकं वापरून विचार करा. आता स्वतःचं डोकं वापरून विचार करा बघायला गेलं तर थोडंसं फनी पण वाटतं, पण त्याच्यातला अर्थ पण खरंच छान आहे की नाही. की आपण बऱ्याचदा, जसं मी मघाशी म्हटलं की पूर्वग्रह दूषित होऊन आपण बऱ्याचदा आपल्या बिलीफ सिस्टमनुसार, आपल्या मताप्रणालीनुसार आपण निर्णय घेतो, वागतो, बोलतो. पण जर का आपण प्रत्येक वेळेला डोकं शांत ठेवून, परिस्थितीला समजून घेऊन, व्यक्तींना समजून घेऊन जर आपले निर्णय घेतले, आपण समजावून घ्यायला शिकलो गोष्टींना, तर मात्र आपल्याला त्याच्यातला खरा दडलेला अर्थ समजायला लागतो आणि त्याच्यामुळे आपलंच जीवन सुसह्य आणि सुसंगत आणि आनंदी व्हायला मदत होते. स्वतःवर विश्वास ठेवा. त्यानंतर चिंता करण्याऐवजी चालत राहा. मनाची लवचिकता जपा. हा पण एक खूप सुंदर तत्वज्ञान आहे, खूप सल्ला सुंदर आहे की मन लवचिक ठेवा. पाण्यासारखं प्रवाही व्यक्तिमत्व आपलं असायला पाहिजे. उगाच मनाला लावून घेतलं आपण एकाच ठिकाणी, त्यामुळे जर का साठवून राहिलो तर त्या पाण्याचं सुद्धा डबकं होतं. ते पाणी जर फ्लो मध्ये राहिलं तर तो धबधबा होतो. धबधब्याचं पाणी नेहमी स्वच्छ असतं, नितळ असतं. आपल्यालाही तसंच स्वच्छ नितळ राहायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या हे जे आपण नितळता जी म्हणतोय ना, ती जर आपल्यामध्ये आली तर आपलं तन, मन आणि आपल्या भावना, आपला आत्मा, सर्व लेवल्सवरती आपण एक ती शुद्धी, ते क्लिन्झिंग आणि ती सतेजता प्राप्त करून घेऊ शकतो. यासाठी हा सल्ला अंमलात आणणं खूप गरजेचं आहे की मनाची लवचिकता जपा. प्रत्येक वेळेला बदलांना सामोरं जा. उगाचच रिजिड राहू नका, रुसून बसू नका. हसून
गोष्टींना सामोरं जा, रुसून बसून काहीही साध्य होत नाही. आणि आता पुढच्या काही सोप्या ज्या ह्याच्यातल्या तत्वज्ञान सांगितलेत, या 30 गोष्टी ज्या आपण बघतोय त्यातल्या त्या अगदी थोड्याशाच राहिल्यात. ते म्हणजे तर सक्रिय व्हा, नेहमी ऍक्टिव्ह राहून कार्य करा. विचार करत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा योग्य विचार करा, योग्य दिशेने विचार करा आणि कृती मात्र लगेच करा, पेंडिंग ठेवू नका. योग्य संधीची वाट बघा. वस्तूंशी असलेल्या तुमच्या संबंधांची दखल घ्या. निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे बसण्याचा प्रयत्न करा. मन स्वच्छ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा आणि झेन बगीच्यांचा आनंद घ्या. तर ह्या पुढच्या काही अजून सांगितलेली जीवनमूल्य किंवा एक तत्व ही झेन मधली इथं आज आपण पाहिली. तर हा भाग 2 इथे आता संपत आहे. या भाग 2 मध्ये आज आपण अशी 30 तत्व पाहिली झेन प्रणाली मधली की ज्यांचा वापर करून आपलं जीवन आपण अधिकाधिक आत्मविश्वासाने आणि धैर्याने जगू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार. या सगळ्या तत्वांमधले, या 30 तत्वांमधले 3 जरी तत्व तुम्हाला आवडले आणि तुम्ही ते तुमच्या जीवनामध्ये अंगीकारले तरीही या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी मानेन. तेव्हा परत भेटूयात झेन पार्ट 3 मध्ये. अजून काही अशी जीवनमूल्य बघूयात की ज्याने आपलं जीवन अधिकाधिक आपल्याला यशस्वी आणि आनंदी करता येईल. धन्यवाद. थँक्यू सो मच.